आजच्या भागात तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. 1 जून हा जागतिक पातळीवर पालक दिन म्हणून साजरा केला जातो आणि भारतात राष्ट्रीय पातळीवरती पालक दिन हा जुलै महिन्याच्या 4थ्या रविवारी साजरा केला जातो. तर पालक दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना शुभेच्छा. पालक आणि पालकत्व हे खरं एक आव्हानच आहे आणि बदलत्या काळात तर ते आणखीनच जास्त मोठं आव्हान पालकांसमोर आहे. मुलांना मोठं करणं, आपण म्हणतो की देशाचे भावी नागरिक आपण घडवणार आहोत, पण खरं सांगायचं तर फक्त पालक मुलांना घडवत नसतात. कुटुंब, शिक्षक, आजूबाजूचं वातावरण, सामाजिक, राजकीय, आर्थिक स्थिती या सर्व गोष्टींचा मुलांच्या जडणघडणीवरती खरं तर परिणाम होत असतो आणि ह्या सर्वांची जबाबदारी आहे की मुलांनी आपले भावी नागरिक जे आपल्याला हवेत ते सुज्ञान आणि चांगले निपजायला हवेत. पालकांबद्दल विचार करताना माझ्या मनात आलं की हल्ली एकल पालकत्वाचं प्रमाण आपल्याला समाजात बऱ्याच प्रमाणात आढळतं. पूर्वी पण काही एकल पालकत्व नव्हतं असं नाही, पण पूर्वी जे होतं ते साधारणतः एका जोडीदाराच्या निधनामुळे दुसऱ्या जोडीदारावरती एकल पालकत्व येण्याचे प्रमाण हे अधिक होतं. अलीकडच्या काळात घटस्फोट किंवा पालकांनी विभक्त राहणं ह्यामुळे एकल पालकत्व येण्याचं प्रमाण पूर्वीपेक्षा आपल्याला वाढलेलं दिसतं आहे. आणि एकूणच असं आहे की दुसरा पालक आहे किंवा नाही ह्याचा पण मुलांवर परिणाम वेगवेगळ्या प्रकारे होत असतो. म्हणजे एक पालक नसणंच आणि मग एका पालकावरती सर्वांगाने जबाबदारी येणं हे वेगळं, आणि घटस्फोट किंवा विभक्त राहिलेले असताना दुसरा पालक असतो पण तो जरी 24 तास किंवा नेहमी त्यांच्याबरोबर नसला तरी तो पालक असतो, तर त्याचे होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात. तर एकूणच एकल पालकत्व, सिंगल पेरेंटहूड जे आहे त्याबद्दल आपण आज थोडंसं जाणून घेणार आहोत. सिंगल पेरेंटहूड म्हणजे एकल पालकत्व म्हणजे काय, किंवा हे जे आहे त्याचे परिणाम मुलांवर काय होतात आणि त्याच्यासाठी एकल पालकांनी काय काय लक्षात ठेवायला हवं जेणेकरून मुलांवर म्हणजे मुलांची वाढ सर्वांगाने होणं हे जास्त सुकर होऊ शकेल. तर ह्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. सर्वसामान्यपणे आई आणि वडील हे दोघं एकत्रितपणे मुलांचं संगोपन करतात, निदान तसं अपेक्षित तरी असतं. तसं न होता जर एकाच जोडीदाराला मुलाचं संगोपन करायला लागलं तर त्याला आपल्याला एकल पालकत्व असं म्हणता येईल. आता अशी वेळ केव्हा येते याचा जर विचार केला तर लक्षात येतं, एका जोडीदाराचा जर मृत्यू झाला किंवा जोडप्याने घटस्फोट घेतला किंवा विभक्त राहण्याचा निर्णय घेतला किंवा एकल पालकाने एका व्यक्तीने मूल दत्तक घेतलं तर एकल पालकत्वाची सिच्युएशन निर्माण होऊ शकते. खरं तर मुलं वयाने आपोआप वाढत असतात, पण त्यांच्या योग्य वाढीसाठी पोषक वातावरण, प्रेम आणि शिस्त आवश्यक असते. मुळात मुलं मोठी होतात तेव्हा त्यांना उत्तम शिक्षण मिळालं पाहिजे. पालक कसे कोण यापेक्षा त्यांचे पालकत्व कसे आहे किंवा होते हे महत्त्वाचे ठरते. मुलगा कोण घडवतं तर पालक, कुटुंब, नातेवाईक, शेजारी, मित्रमंडळी, शाळा, शिक्षक, समाज या सर्वांचा मुलांच्या जडणघडणीवर मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे परिणाम होत असतो. कुटुंब ही एक संस्था आहे आणि त्याचे परिणाम मुलांवर होत असतात. कुटुंब संस्थेत मुळात काळानुरूप बदल होत आहेत. विवाह आणि कुटुंब या दोन्ही महत्त्वाच्या सामाजिक संस्था आहेत आणि ज्यामध्ये नात्यांची वीण घट्ट असणं आवश्यक असतं आणि त्यातील नात्यांमध्ये जर काही समस्या झाल्या तर त्याचे परिणाम मुलांवर, दूरगामी परिणाम मुलांवर झालेले आपल्याला दिसून येतात. एकल पालकत्वामुळे मुलांवर काय बरं परिणाम होत असतील याचा जर आपण विचार केला तर असं लक्षात येतं की आपल्याकडे समाजात मुळात एकट्या स्त्रीला राहणं कठीण आहे. मुलगा असेल तर त्याला लवकर मोठं करून आईला सांभाळायचं असं अपेक्षित असतं आणि अशावेळी बालक हा अकाली प्रौढ होण्याची शक्यता असते. असं मूल मग अवेळी प्रौढ होतं आणि मूल मोठेपणी जबाबदारी स्वीकारण्यास तयार नसतं. दोन्ही पालक एकत्र असताना त्यांच्यात जर विचारसरणीत भिन्नता असेल
तर बालकांना खरं तर त्याचा त्रास होऊ शकतो आणि अशावेळी मग मुलांना एक पालक असणं हितकारक आहे असं वाटतं. पालक जर विभक्त झाले किंवा घटस्फोट घेतला तर त्यांचे एकमेकांमधलेच लग्नसंबंध कसे होते ह्याचा परिणाम मुलांवर होत असतो. घटस्फोटाकडे आपण एक दुःखद घटनाच असं नेहमी का बरं बघतो? कधीकधी घटस्फोट ही आनंदाची बाब असू शकते. रोजच्या कटकटीतून मुलांची सुटका होऊ शकते. घरगुती हिंसाचार होत असेल तर अशा परिस्थितीत एक पालक असल्यामुळे मुलांना खरं तर सुरक्षित आणि बरं वाटू लागतं. एका जोडीदाराचं निधन झालं तर ते कशाने आणि कसं झालं यानुसार मुलांवर त्याचे परिणाम होत असतात. मुलांवर होणारे परिणाम हे खूप साऱ्या घटकांवर अवलंबून असतात. मुलाचं वय, लिंग, आरोग्य, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, मुलांचं पालकांशी असलेले संबंध आणि जवळीक, मुलांच्या गरजा आणि अपेक्षा, कुटुंबातील सदस्य, मित्रमंडळी, सामाजिक परिस्थिती, मदत करणाऱ्या व्यक्ती किंवा संस्था या सर्वांचा खरं तर परिणाम मुलांवर काय काय परिणाम होतील यासाठी होत असतात. एकल पालकाच्या मुलांना तसा शिक्का म्हणजे लेबल लावलं जातं. त्यामुळे मुलांमध्ये न्यूनगंड येऊ शकतो. चूक झाली तरी त्याचं कारण एकल पालकत्वाकडे आहे असं सांगितल्यामुळे मुलांवर त्या चुकीची जबाबदारी येत नाही आणि काही झालं तरी त्याचा संबंध एकल पालकाशी जोडला जातो. खरं तर हे योग्य नाही. एकल पालकत्वात या पालकाला अपराधी भावना वाटू शकते. तो पालक परिपूर्ण होण्याचा प्रयत्न कसोशीने करत राहतो आणि त्यात त्याची दमछाक होते. वास्तविक पाहता कोणीही माणूस हा परिपूर्ण म्हणजे परफेक्ट नसतो. दोन्ही पालक असून सुद्धा पालकांकडनं किंवा मुलांकडनं चुका या होऊ शकतात. वास्तव स्वीकारणं महत्त्वाचं ठरतं. मूल पण चुका करू शकतं आहे आपण समजलं पाहिजे. म्हणजे काही चूक झाली की त्याचं कारण एकल पालकत्वाकडे आहे असं करू नये. एकल पालकांची संख्या आता आपण वाढताना बघतो आहोत. एकल पालकत्व ही खरं तर समस्या नसून ते एक आव्हान आहे. असेही पालकत्व हे मुळात आव्हान आहे आणि त्यातून एकल पालकत्व हे सुद्धा आव्हान आहे. आपल्याकडे पालकत्वाचे शिक्षण दिलं जात नाही. आपल्याकडे कुठे फॉर्मल एज्युकेशन पालकत्वाबद्दल नाही आहे. प्रत्येकजण स्वतःचा अनुभव, विचार यानुसार ते पार पाडत असतं. मुलांच्या योग्य वाढीसाठी त्याला कुटुंब खूप मदत करू शकतं. कुटुंबातील ताणतणावांचा मुलांवर परिणाम होत असतो. कोणतीही व्यक्ती जेव्हा स्वतः तणावमुक्त असते तेव्हा ती भावनिक पातळीवर संतुलित असल्यानं दुसऱ्यांच्या गरजा समजू शकते. परंतु जर पालक आपल्याच समस्येमध्ये गुंतले असतील तर ते मुलांच्या शारीरिक किंवा मानसिक गरजा समजू शकत नाहीत. कधीकधी मुलांचा ते हत्यार म्हणून सुद्धा उपयोग करतात. एकट्याने मुलं वाढवताना आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. कधीकधी संपूर्ण आर्थिक जबाबदारी ही एका पालकावर पडू शकते. दुसरी आणखीन एक समस्या जी निर्माण होऊ शकते ती टाईम मॅनेजमेंटबद्दल म्हणजे वेळेचं नियोजन करणं हे एकल पालकांना अत्यंत गरजेचं असतं. बऱ्याचदा एकल पालक मुलांमध्ये गुंतल्याने स्वतःला वेळ देऊ शकत नाही. मुलासंबंधी महत्त्वाचे निर्णय घेताना ओढाताण व जबाबदारी वाटू शकते. शाळेत व समाजात एकल पालकाकडे व अशा मुलांकडे वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं. ह्याचासुद्धा पालकांना आणि मुलांना त्रास होतो. कधीकधी एकल पालकत्वाचे सकारात्मक परिणामसुद्धा आपल्याला दिसून येतात. एकल पालकाच्या मुलाशी घट्ट नातं निर्माण होतं. मुले लहानपणापासून स्वावलंबी बनू शकतात. मुलांना आवश्यक असलेलं प्रेम आणि सुरक्षितता मिळाली तर एकल पालकत्व ही खरं तर ताकद बनू शकते. आता एकल पालकत्वाने मुलांच्या सर्वांगीण वाढीसाठी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्या, कोणते नियम असं नाही म्हणता येणार पण कोणत्या गोष्टी या कटाक्षाने पाळायला हव्यात की जेणेकरून मुलांची सर्वांगीण वाढ चांगली होऊ शकेल. एकल पालकांनी लक्षात ठेवायला हवं की त्यांच्यावर मुलांची सर्व जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःची काळजीही घेतली पाहिजे. शारीरिक मानसिकदृष्ट्या त्यांनी सक्षम राहायला हवं. त्यासाठी स्वतःकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. मुलांशी मोकळा संवाद साधत राहावं. आर्थिक नियोजन महत्त्वाचं ठरतं. त्याचबरोबर वेळेचंही नियोजन करावं लागतं. मुलांसाठी आणि स्वतःसाठी दररोजचे वेळापत्रक म्हणजे दिनचर्या ठरवावी.
यातून मुलांना शिस्त लागते आणि सुरक्षितही वाटतं. गरज पडली तर कुटुंबीय आणि नातेवाईक किंवा मित्रमंडळी ह्यांची मदत जरूर मागावी आणि अगदीच समस्या सुटत नसेल तर व्यावसायिक समुपदेशकाची सुद्धा मदत घ्यायला जरूर जावं. घटस्फोट किंवा विभक्त आपण म्हटले एकल पालक कदाचित बहुतेक वेळा घटस्फोट किंवा पालक विभक्त झाल्यामुळे सुद्धा येऊ शकतं. अशा वेळी एकल पालकांनी काय विचार करायला हवा की मूल एकट्याचं नाही आहे, दोन्ही पालकांनी मिळून मुलांची जबाबदारी घ्यायला हवी. कोणा एकाने मुलावर अधिकार गाजवू नये. मुलासंबंधीचे अधिकार तसेच हक्क त्याबरोबर जबाबदारी याचा समतोल साधावा. मुलासमोर आपण कोणते आदर्श ठेवतोय हे सुद्धा चाचपून पाहावं. मुलाला आपण अवाजवी जबरदस्ती काही करत नाही आहोत ना, किंवा मुलावर आपण आपली मतं लादत नाही आहोत ना, याचाही विचार करावा. दुहेरी भूमिका निभावताना काही पूर्णता म्हणजे अपूर्ण काही राहतं आहे असं भासतंय का, ह्याचाही सुद्धा वारंवार विचार करावा. आणि लक्षात ठेवावं की मुलांना आईवडील दोघांशी संवादाची आणि प्रेमाची गरज असते. मुलांना अकाली प्रौढत्व लादूया नको. मुलांचा हत्यार म्हणून वापर करूया नको. मुलांचे मन पालकाविषयी कुलसित करूया नको. बहुतेक वेळा काय होतं की ज्याच्याकडे मूल आहे ते दुसऱ्या पालकाबद्दल बालकाला काहीतरी वेडंवाकडं सांगत राहतात की ज्याच्यामुळे त्यांचं मन त्या दुसऱ्या पालकाबद्दल कुलसित बनू शकतं. पालकामधील वादामध्ये मुलांना बिलकुल खेचूया नको. मूल हे दोघांचं आहे तेव्हा मुलाविषयी दोघांमध्ये सुसंवाद ठेवायला हवा. तुम्ही जरी घटस्फोट घेतला असाल किंवा वेगळे राहत असाल तरी ते तुम्ही पालक म्हणून मात्र एकत्रित राहायला हवं. मुलाच्या वयानुसार बदलणाऱ्या गरजेचं भान ठेवायला हवं. मुलामध्ये सकारात्मकता, आशावादी, सहकार्य, आनंदी, निरोगी असा दृष्टिकोन जोपासायचा प्रयत्न करावा. एकेरी पालकत्व खंबीरपणे आव्हान म्हणून स्वीकारावं. आपले आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आपले नातेसंबंध निकोप असणं गरजेचं आहे. वैयक्तिक पातळीवर जर आपण सुखी आणि शांत असलो तर व्यावसायिक पातळीवर आपली कार्यक्षमता नक्की वाढते. नातेसंबंधाच्या समस्या वैयक्तिक, सामाजिक, कौटुंबिक आणि व्यावसायिक पातळ्यांवर परिणाम करत असतात. म्हणून नाती जपणं आणि जोपासणं महत्त्वाचं असतं. दोन व्यक्तींचे मतभेद असणं हे स्वाभाविक आहे, पण ते आपण कसे हाताळतो यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. कुटुंब संस्था ही काळानुरूप बदलत आहे हे मान्य करूया. मुलांना जन्म देताना आपण हे लक्षात ठेवूया की त्यांचं आपण योग्यपणे संगोपन करू शकलो पाहिजे. प्रत्येक मूल हे वेगळं असतं हे ध्यानीमनी ठेवूया. एकूणच पालकत्व हे आज आव्हान आहे आणि एकल पालकत्व हे त्यातलं मोठं आव्हान बनतं. एका जोडीदाराच्या निधनाने किंवा पालकाच्या घटस्फोटाने मुलाची जबाबदारी एका पालकावर पडू शकते. एकल पालकांना प्रामुख्याने वेळेचं आणि पैशाचं नियोजन करावं लागतं. एकट्याने पालकत्वाची जबाबदारी पेलताना शारीरिक, मानसिक, सामाजिक ताणाला सामोरे जावे लागते आणि म्हणून या पालकांनी स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं ठरतं. मुलांशी मोकळा संवाद साधूया. गरज वाटल्यास इतरांची मदत जरूर घ्यावी. आईकडे मुलं असण्याचं प्रमाण हे वडिलांकडे मुलं असण्यापेक्षा आपल्याला समाजात जास्त दिसून येतं. मुलांच्या वाढीवर एकल पालकत्वाचे परिणाम नेहमी नकारात्मक होतात असं नाही, आपण ते सकारात्मक करू शकतो. कोणत्याही कारणाने जर एका पालकावर मुलाची सर्व जबाबदारी आली तर त्यावेळी कुटुंब, नातेवाईक, मित्रमंडळी आणि समाज यांनी मुलाच्या हिताचा विचार करून जरूर तेव्हा मदतीचा हात नक्की पुढे करावा आणि ह्या बालक यांना आधार द्यावा. सतत एकल पालकांची मुलं असं लेबल त्यांना लावून मुलाचं नुकसान होतं हे समाजाने लक्षात ठेवायला हवं. एकूणच कसं आहे की एकल पालकावरती दुहेरी भूमिका बजावण्याची जबाबदारी येते, पण त्यांनी खचून न जाता सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. जरूर वाटलं तर व्यावसायिक समुपदेशकाची मदत घ्यावी. वास्तवाचा स्वीकार करून विवेकी पालकत्वाच्या साहाय्याने आपल्या मुलाची योग्य प्रकारे वाढ आपण करतोय ना, किंवा त्याला आपण योग्य ठरेल असं वातावरण देतोय की नाही, आपली वागणूक कशी आहे, इतरांकडून त्याला कसे वागणूक मिळते, ह्या सर्व गोष्टींकडे एकल पालकांनी लक्ष देणं गरजेचं असतं. दोन्ही पालक असले तरीसुद्धा बऱ्याच गोष्टी
दोघांनी मिळून होतात तेव्हा ते एकमेकांना मदत करायला असतात. पण एकच पालक असलं की सर्व जबाबदारी त्या एक पालकावर पडू शकते आणि मग अशा वेळी ते थोडं आव्हानाचं मोठं आव्हान होऊन बसू शकतं. पण हे आव्हान सकारात्मकदृष्ट्या जर घेतलं आणि सकारात्मकदृष्ट्या जर ते वापरलं तर ते मुलांवर त्याचे परिणाम चांगले होऊ शकतात आणि मुलांची वाढ नक्की चांगली होऊ शकते. हे सुद्धा पालकांनी लक्षात ठेवायला हवं. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला? एकल पालकत्वाबद्दल एक पुस्तक नुकताच प्रसिद्ध पण झालं आहे माझं. त्याची लिंक आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देतो आहोत. ते पुस्तक मोफत उपलब्ध आहे. त्या लिंकवर तुम्ही जर प्रेस केलं तर तुम्हाला त्याची कॉपी नक्कीच ऑनलाईन वाचता येईल. ती पण तुम्ही जरूर बघा. त्यात जास्त डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा. आवडला असेल तर लाईक करा, इतरांना शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पोहोचण्याचा प्रयत्न करूया. आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करावी विनंती. आज इथेच थांबूया. भेटूया नवीन भागात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.